कोण होतीस तू, काय झालीस तूचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे सुलक्षणा घरदार सोडून जात असते कायमचं, कारण उदय घरी येत नाही ना गणेश चतुर्थीच्या आधी. त्यामुळे आता विद्या तिला म्हणत असते, मा तुम्ही काही करून हे घर सोडून जाऊ नका. असं तडकाफडकी घर सोडायचा निर्णय घेऊ नका. जिथे तिचा मुलगा जिवंत नाही तिथे या सुखसोयींचा तरी काय उपयोग आहे, असं म्हणते आता सुलक्षणा. तेवढ्यातच आता इथे कावेरी गणपती घेऊन आलेलं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा, तिचा नवरा विद्या, पौर्णिमा काकू, अमृता, यमुना मात्र दरवाजाकडे आलेले असतात आणि बघतात की कावेरी कसं गणपती घेऊन आलेली असते. ते पूर्ण जल्लोषात आणलेली असते ती. तेवढ्यातच आता पाठीमागून यश उदयला घेऊन आलेला असतो आणि आता त्याला बघतात ते सगळे घरातले मंडळी. तर आता सुलक्षणाला खूप आनंद होतो उदयला बघून आणि आता ती कडकडून मिठी मारते आता उदयला आणि तिला विश्वासच बसत नाही की तिचा मुलगा वापस आलाय म्हणून. तर आता सुलक्षणा उदयला घरामध्ये घेऊन जाते आणि आता देवासमोर उभा करते आणि म्हणते, अखेर तुझ्या बायकोने मला दिलेलं वचन पूर्ण केलं, असं म्हणून आता ती कावेरीचा हात उदयच्या हातात देते त्याची बायको म्हणून. तर आता तिथे यश सुद्धा असतो आणि आता तिथे बघा प्रेक्षक हो, यश, कावेरी, सुलक्षणा आणि उदय असतात. तर आता जेव्हा सुलक्षणा म्हणते तुझी बायको म्हणून, तर आता उदय म्हणतो, माझी बायको? ही माझी बायको नाही आहे, असं म्हणून तो तिचा हात झटकारतो आता त्या कावेरीचा. तर आता सुलक्षणा चिडते आणि कावेरीकडे बघते. कावेरी मात्र खूप घाबरलेली असते बघा प्रेक्षक हो आता इथे. तर आता इथे कावेरीला समजतच नाही काय करायचं म्हणून. तर आता इथे यश पण टेन्शनमध्ये जातो की काय झालं हे म्हणून. मात्र उदयने तर डायरेक्टली बोलला आहे की ही माझी बायको नाही म्हणून. तर आता सुलक्षणाला कळतच नाही हे काय चाललंय म्हणून आणि आता ती कावेरीकडे बघते, ही माझी सून नाही तर मग कोण आहे म्हणून. आणि आता खूप मोठे डोळे केलेलं दाखवलंय सुलक्षणाने आणि आता ती कावेरीकडे बघितलेली असते. तर बघा प्रेक्षक हो, सुलक्षणाने 2 वचनं घेतलेली असतात ना कावेरीकडून. एक तर उदयला वापस आणणं आणि दुसरं म्हणजे अमृता आणि यशचं लग्न लावून देणं. तर आता पहिलं वचन जे असतं उदयला वापस आणणं, कारण आता ह्या सुलक्षणाच्या डोक्यावर खूप ओझं असतं ना. म्हणजे उदयचं ओझं असतं आणि माधवीचं आणि तिच्या मुलीचं ओझं असतं आणि आता तिला ते सगळ्यातून बाहेर येण्यासाठी तिने यश आणि अमृताचं लग्न लावायचं ठरवलेलं असतं ना. तर आता कावेरीने पहिलं वचन पूर्ण केलेलं असतं आणि आता या सुलक्षणाला दुसऱ्या वचनाची पडलेली असते, म्हणूनच तिला उदय लवकरात लवकर घरी पाहिजे असतो. त्यामुळे आता उदय घरी आलेला आहे. तर आता सुलक्षणा यश आणि अमृताचं लग्न लावायला बघणार आणि आता कावेरीचं काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. कारण आता कावेरी घर सोडून जाईल का? काय होईल तिच्यासोबत? आणि आता यश आणि कावेरीचं जे प्रेम आहे त्याच्याबद्दल कळेल काय सुलक्षणाला? किंवा आता सुलक्षणा खरंच कावेरी आणि उदयचं लग्न लावून देईल का? असं खूप सारे प्रश्न पडलेले आहेत बघा तुम्हा सगळ्यांना, हो ना? कारण मलाही सेमच प्रश्न पडलेले आहेत. आणि आता हे मेन भागमध्ये 25 आणि 26 ऑगस्टला दाखवलं जाणार आहे. तर काय दाखवतील हे बघणं खूपच इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. त्यामुळे मी पण खूप एक्सायटेड आहे. आणि तुम्हाला जर का हा प्रोमो खूप आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटते पुढची स्टोरी काय होणार आहे तेही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काही ह्या आमच्या चॅनलबद्दल फीडबॅक्स द्यायचे असतील तर तेही नक्की आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही ते चेंजेस करू आणि तुम्हाला जास्तीत जास्त मनोरंजन देण्याचा प्रयत्न करू. तर आता प्रेक्षक हो, हे सिरियल खूप आता महत्त्वाच्या वळणावर जाऊन पोचलेलं आहे, कारण आता इथे अमृता आणि यशचं लग्न सुद्धा लागणार आहे. कावेरीला बहुतेक घराबाहेर काढलेलं जाईल आणि आता उदय हा एकदमच धत्कारल्यामुळे आता कावेरीसोबत काय होईल काय माहित नाही. कारण आता उदयला राग तर आलेला आहे कावेरीचा, म्हणजे लोक म्हणतायत की उदय आला खूप बरं झालं, पण मला असं वाटतंय की कावेरीसाठी खूप मोठं आव्हान असणार आहे हे, कारण आता उदय तिच्या विरोधात गेलेला आहे बघा प्रेक्षक हो या प्रोमोप्रमाणे. तर कावेरी चांगलं करूनही तिच्या पदरात वाईटच येणार आहे आणि कावेरी सोबत दरवेळेला जी नेगेटिव्ह गोष्ट होते ना आणि घडते तीच घडणार आहे असं वाटतंय बघा प्रेक्षक हो. आणि अमृताचं मात्र खूप बरं झालंय. आता अमृताचा तर अजून उद्देश असतो ना की उदयला मारायचं म्हणून. तर आता उदय वापस आलेला आहे घरी, पण त्याला मारण्याचा पूर्ण प्रयत्न करणार बघा प्रेक्षक हो अमृता. ती चिकू आणि उदयला मारण्यासाठीच आलेली असते. तिने सापही सोडलेला असतो यशला मारण्यासाठी. तुम्ही पाहिलाच असेल मागच्या एपिसोडमध्ये साप सोडलेला असतो यशच्या खोलीमध्ये. तर आता अमृता मात्र पूर्ण प्रयत्न करणार की ती उदयला, चिकूला आणि यशला मारण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि सुलक्षणा मात्र खूपच बावट असं दाखवलेलं आहे तिचं कॅरेक्टर, कारण चुका आपण करणार आणि वचना घेत बसणार. लोकांकडनं वचन घेत असते ती नुसतं आणि त्यांना त्रास देत असते. तर आता इथे पण वचनामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला असता बघा प्रेक्षक हो. कारण आता वचन दिल्यामुळेच कावेरी खूप मेहनत करते, कुठे कुठे जाऊन शोधून आणते हा उदयला आणि हा उदय मात्र येऊन कावेरीच्याच विरोधात जातो. त्यामुळे हे खूप वाईट झालंय कावेरीच्या बाबतीत. तर आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे आणि असंच दाखवायला पाहिजेत की कावेरी आणि यशचं लग्न झालेलं पाहिजे, पण इतकं सोपं तरी कावेरी आणि यशचं लग्न होणार नाही
असं होऊ शकतं की सुलक्षणा एका वेळेला हे म्हणेल की कावेरी आणि उदयचं लग्न झालं तर बरं होईल, पण ती कधीच आता यश आणि कावेरीचं लग्न लावणार नाही, कारण ती आता यश आणि अमृताचं लग्न तिला बघायचं असतं बघा प्रेक्षक. आणि तिला तिच्या त्या गिल्टमधून बाहेर यायचं असतं, जिला ती गिल्ट झालेली असते ना, की साधना तिच्यामुळे मेलेली असते. कारण साधनाला रिजेक्ट केल्यामुळे तिने जी आत्महत्या केलेली असते ह्या उदयमुळे, आता ती त्या सगळ्या गिल्टमधून बाहेर यायचं असतं ह्या सुलक्षणाला. त्यामुळे आता ती अमृता आणि यशचं लग्न काही केल्या पाठीमागे घेणार नाही सुलक्षणा. आणि पुरावे मिळवण्यासाठी आता यशसोबत कावेरीला घरात राहायला पाहिजे होतं, पण आता कावेरी घरात काही राहणार नाही, कारण आता सगळ्यांना कळलेलं आहे की ती खरी बायको नाहीच आहे उदयची. त्यामुळे आता कावेरीला घराबाहेर काढलं जाईल, आणि जर का घरात ठेवलंही गेलं तरी यशसोबत काही तिला बोलायला मिळणार नाही. टोमणे मारतील सगळे घरातले आणि ती स्वतःहूनच मग घर सोडून जाईल. असं होऊ शकतं बघा प्रेक्षक की कावेरी स्वतःहूनच घर सोडून जाऊ शकते. आणि तिला आता बोलवलेलं पण आहे ना तिच्या गावकऱ्यांनी, आणि तिला तिथे फॅक्टरी घालायची असते. तिच्या बाबाचं ते स्वप्न असतं, आणि तिलाही माहीत आहे की सुभेदारांच्या घरात राहिलं तर मुलींना बाहेर जाऊन काम करायची काही संधी वगैरे देत नसते सुलक्षणा. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग होणार आहे हे. आणि आता उदय काय करणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आता उदय नाव घालू शकतो ना कावेरीवर की तिने त्याच्या बायकोचा जीव घेतला असेल म्हणून. तर आता खूप साऱ्या गोष्टी आहेत बघा प्रेक्षक. हा उदय आता कुठनं आलाय की त्याला अमृतानेच रेस्क्यू केलंय, आणि अशा गोष्टी भरल्या त्याच्या डोक्यामध्ये. खूप साऱ्या गोष्टी आहेत बघा प्रेक्षक. असं पण होऊ शकतं की अमृताने त्याला असं सांगूनच पाठवलंय की कावेरीने कसं जागा घेतली आहे तिच्या बायकोची, आणि कसं धर्माधिकाऱ्यांच्या घरामध्ये ती राहतीये खोटी आयडेंटिटी घेऊन. हे सगळं आता त्याला अमृता वेगवेगळ्या तऱ्हेने सांगितलेली पण असू शकते ना प्रेक्षक. आणि आता उदय सुद्धा म्हणेल की यशला की तो अमृता सोबत लग्न कर म्हणून. तर हे खूप बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि आता हे 25 आणि 26 ऑगस्टच्या दरम्यान दाखवलं जाणार आहे बघा प्रेक्षक. तर बघायला विसरू नका, आणि खूपच इंटरेस्ट येणार आहे तुम्हाला हे एपिसोड्स बघण्यासाठी, कारण धमाकेदार होणार आहेत हे दोन्ही एपिसोड्स. कारण आता उदयची स्मृती आहे नाही, अमृताने त्याला सोडलंय, तिच्या डोक्यामध्ये काय घालून सोडलंय, आणि त्याचं आता कावेरीबद्दल काय मत आहे, आणि आता यश आणि अमृताच्या लग्नाबद्दल त्याची काय मतं आहेत, आणि साधनाबद्दल त्यांनी जे केलेलं असतं त्याच्याबद्दल त्याची काय मतं आहेत, हे सगळं आता आम्हाला कळणार आहे 25 आणि 26 ऑगस्टला. आणि खूप दिवसांनी आता उदय वापस घरी आल्यामुळे खूप मस्त वाटतंय बघा प्रेक्षक. कारण आता काहीतरी मोठे चेंजेस येणार आहे त्या सिरियलमध्ये, आणि बघायला ते खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण कोण होतीस तू काय झालीस तू मध्ये आता फक्त यश आणि कावेरीचं प्रेम दाखवलं, आणि आता मग नंतर अमृताची खुणशी पद्धत, त्या पद्धतीने ती सुलक्षणाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते, आणि आता ती उदयच्या पण शोधात असते. आता उदय कळल्यामुळे आता अमृताचं पण काय पाऊल होणार आहे, आणि या सुलक्षणाला खरं कळणार आहे की नाही अमृताबद्दल, की यश आणि अमृताचं लग्न पहिलाच होऊन जाईल, हे बघणं सगळं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आजचा हा प्रोमो इथेच संपतो, आणि आमच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.